नमस्कार मैत्रिणींनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णवला बोलता येत नाही हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या मनातील भावना मांडण्यासाठी आता ते काम ईश्वरी करते. तर इथे आता त्यांच्या ऑफिसमधील खूप महत्त्वाची मीटिंग असते आणि त्या मीटिंगमध्ये अर्णवला काय बोलायचं आहे हे ईश्वरी सांगणार असते. पण आता लावण्याला असं वाटत असतं की ईश्वरीने त्या मीटिंगमध्ये पोहोचूच नाही, म्हणून ती तिला एका बंद खोलीमध्ये पॅक करून ठेवते. पण देवाच्या कृपेने ईश्वरी तिथून सुटते आणि मीटिंगमध्ये पोचते आणि एकदम छानपैकी अशी मीटिंग ती हँडल करते. आता अर्णवलाही तिच्यावरती खूप गर्व वाटत असतो. तर ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही ना काळजी करू नका. आजपासून तुमच्या मनामध्ये काय आहे हे ओळखण्याची आणि ते बोलून दाखवण्याची जबाबदारी माझी. हे ऐकून इकडे लावण्याला खूप राग येत असतो. तर आता ईश्वरी चाललेली असते घरी आणि अचानकच अर्णवला बोलता येतं. तर तो ईश्वरीला आवाज देतो, पण ईश्वरी ते ऐकत नाही. नंतर अर्णव म्हणतो, नको बाबा, हिला आवाज द्यायला नको. जर का हिला कळलं ना मला पुन्हा बोलता यायला लागलं तर ही माझ्या मनात काय चाललं आहे हे सांगणार नाही. त्यानंतर संध्याकाळ होते आणि अर्णव एकटाच बेडरूममध्ये बोलत असतो आणि अचानक ईश्वरी येते आणि ईश्वरी ते बोलणं सगळं ऐकते. तर अर्णव म्हणतो स्वारी. आता ईश्वरी त्याचं स्वारी मान्य करेल का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.